मराठवाड्यातील परिस्थितीचा अंतिम प्रस्ताव राज्य सरकारनं केंद्राकडे दिलेला नाही. तातडीनं निर्णय घ्या, शरद पवारांची मागणी. तर आमच्यावर टीका करताना एकदा आरशात बघून घ्या, फडणवीसांचा पलटवार. शेतकऱ्यांना मदतीची गरज, त्यांच्याकडूनच पैसे का घेता, शरद पवारांचा सरकारला सवाल. तर मी असे काही कारखाने शोधून काढले आहेत जिथे काटा मारला जातो, पण शेतकऱ्यांसाठी पैसे द्या म्हटलं तर तुमची दानत नाही, फडणवीसांचा हल्लाबोल. अमित शहांच्या दौऱ्यापूर्वी शिर्डीतील शिवसैनिकांची धरपकड, संजय राऊत यांची माहिती. मराठा आंदोलक आणि मनसे कार्यकर्त्यांना सुद्धा नोटीस. तर सरकार कुणाला घाबरतंय, राऊतांचा सवाल. जरांगेंना सर्वच गोष्टींचा फायदा पाहिजे असेल तर 374 जातींच्या लोकांना समुद्रात बुडवून टाका, वडेट्टीवारांचा संताप. तर आमचं 16% आरक्षण वडेट्टीवारांनी परत करावं, जरांगेंचं प्रत्युत्तर. GR रद्द होईल अशी अपेक्षा होती, मात्र जरांगेंच्या दबावापोटी सरकार ओबीसींना उद्ध्वस्त करतंय, विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल. तर सरकारच्या GRमुळे ओबीसींचं नुकसान होत नाही, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे बबनराव तायवाडे भूमिकेवर ठाम. वाटप झालेल्या कुणबी दाखल्यांची पडताळणी ओबीसी आरक्षण मंत्रिमंडळ उपसमिती करणार, बावनकुळेंची माहिती. तर कोणत्याही मंत्र्याला पडताळणी प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याचा अधिकार नाहीच. सरकार 2 समाजात भांडणं लावतंय, मराठा समन्वयक संजय लाखेंची टीका. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानंतर राज ठाकरे पुन्हा मातोश्रीवर. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये अर्धा तास चर्चा. राऊतांच्या नातवाच्या बारशात दोनही बंधू एकत्र. बारशानंतर दोघांमध्ये मातोश्रीवर चर्चा. उद्धव ठाकरे अगतिक झालेत, मात्र मनसेकडून अद्याप युतीबाबत कोणतीही घोषणा नाही. भाजप नेते प्रवीण दरेकरांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उद्या बोलावली बैठक. नेते आणि सरचिटणीस यांची उद्या बैठक होणार. आगामी निवडणुका आणि संघटनात्मक बांधणीवर होईल चर्चा. ठाण्यामध्ये महायुती विरोधात महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र. आव्हाडांच्या मार्गदर्शनाखाली झाली महत्त्वाची बैठक. आगामी लढतीमध्ये रंगत येणार. विलेपार्लेतील SRA योजनेमध्ये परबांनी 8,000 मराठी माणसांना दम देऊन बेघर केलं. रामदास कदम यांचे अनिल परबांवर नवे आरोप. बिल्डरनं परबांना मर्सिडीज दिल्याचाही कदमांचा आरोप. शेवटचे 2 दिवस बाळासाहेबांजवळ कोणते डॉक्टर होते ते सांगावं, रामदास कदम यांच्या आरोपांवर ठाम. तर परब का उत्तर देतात, उद्धव ठाकरेंनी द्यावं, कदमांचा निशाणा. जेवण करत असताना माझा पदर पेटला आणि आग लागली, अनिल परबांनी केलेले आरोप खोटे. रामदास कदम यांची पत्नी ज्योती कदम यांनी आरोप खोडले. रामदास कदम यांचा बाण योग्य ठिकाणी लागलाय. स्वित्झर्लंडवरून कोण येणार होतं, ठाकरेंनी उत्तर द्यावं. नितेश राणेंचा हल्लाबोल. तर राणेंनी त्यांच्या मुलांना आवरावं, मंत्री असाल तुमच्या घरी, राऊतांचा इशारा. शिर्डीच्या साईबाबा मंदिरात पंकजा मुंडे ध्यानस्थ. साईबाबांच्या दर्शनानंतर पंकजा मुंडे भाऊक. कर्जमाफी झाल्यावर मी गुलाबराव पाटील यांची भेट घेण्यासाठी पुन्हा येईन, बच्चू कडूंचं वक्तव्य. तर बच्चू कडून येणार म्हणून मी गरमागरम भाकरी आणि ठेचाचा बेत केला होता, गुलाबराव पाटील यांनी ताटच दाखवलं. गौतमी पाटीलच्या चालकानं अपघातादरम्यान मद्यप्राशन केलं नसल्याचं स्पष्ट. चालकाच्या वैद्यकीय अहवालातून माहिती समोर. कार चालकानं रिक्षाला दिली होती धडक. धाराशिव जिल्ह्याला पुन्हा मुसळधार पावसानं झोडपलं. मागच्या आठवड्यातील पावसानं आधीच नद्या तुडुंब. शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली. जालन्याच्या गोळेगावमध्ये कापसाचं मोठं नुकसान. अनेक हेक्टरवरील पिकांना फटका. पुरामुळे हातातोंडाशी आलेली पिकं पाण्यात.
दिवाळीच्या तोंडावर महावितरणाकडून वीज दरवाढीचा शॉक. प्रति युनिट 35 ते 95 पैशांपर्यंत वाढ. घरगुती व्यावसायिक ग्राहकांना बसणार फटका. पंतप्रधान मोदींचं विमान दिबा पाटील विमानतळावर उतरणार. बुधवारी 8 ऑक्टोबरला मोदींच्या हस्ते विमानतळाचं उद्घाटन. पंतप्रधान मोदी 2 तास करणार विमानतळाची पाहणी.